पुण्यात अल्पवयीन गँगस्टर्सचा धुमाकूळ। गँग वॉरमध्ये अल्पवयीन गुन्हेगार। अल्पवयीन मुलांनाही गुन्हेगारीची कीड। पुण्यातली गुन्हेगारी आता राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे। ड्रग्सची तस्करी, कोयता गँगची दहशत ते दिवसाढवळ्या हत्यांच्या सत्रांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय। यातून एक धक्कादायक वास्तवही समोर आलं। अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलं असल्याचं तपासातून समोर आलं। आंदेकर कोमकर टोळी युद्धात ज्या हत्या झाल्या त्यामध्ये अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे। गेल्या काही घटनांवर एक नजर टाकूया। 2 ऑक्टोबर 2023 पुण्यातल्या गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीच्या निखिल आखाडेची हत्या करण्यात आली। या हत्येतले 2 आरोपी फक्त 17 वर्षांचे होते। 1 सप्टेंबर 2024 माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली। हत्येतल्या 21 आरोपींपैकी 1 आरोपी अल्पवयीन तर बाकीचे आरोपी 19 आणि 20 वर्षांचे होते। 4 सप्टेंबर 2025 आयुष कोमकर हत्येतही 1 आरोपी अल्पवयीन। 1 नोव्हेंबर 2025 कोंढव्यात गणेश काळेच्या हत्येतील 2 मारेकरीही अल्पवयीन। 4 नोव्हेंबर 2025 ताजी घटना म्हणजे पुण्यातल्या बाजीराव रोडवर मयंक खरारे या 17 वर्षांच्या मुलाची भर चौकात हत्या। या गुन्ह्यातील 3ही आरोपी अल्पवयीन आहेत। 18 वर्षाखालील मुलांवर बाल गुन्हेगार न्याय कायदा 2015 नुसार कारवाई होते। या गुन्ह्यांमध्ये मुलांचा वाढता सहभाग हे पुणे पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान आहे। बरोबर आहे, जुवेनाईल क्राईम हे अत्यंत मोठा चॅलेंज आहे। जुवेनाईल क्रिमिनल्स मॅनेजमेंट ही एक चॅलेंज आहे। वेगवेगळे पद्धतीने त्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग किंवा त्यांच्यावर योग्य प्रतिबंधक कारवाई, त्याचे फॅमिली मेंबर्सले काउन्सिलिंग त्या पद्धतीने सुरू आहे आणि मला विश्वास आहे की हे पूर्ण इश्यूज पुढच्या काळात आपल्याला सुधारलेली स्थितीत दिसेल। किरकोळ कारणातून भांडणं, वाहनांची तोडफोड, धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवणं हाच अल्पवयीन गुन्हेगारीचा पॅटर्न बनलाय। भाईगिरी दाखवून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून प्रसिद्धीचा हाव हा या मुलांमध्ये वाढतोय। पाहुयात गेल्या 4 वर्षातील अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी। वर्ष 2021 गुन्ह्यांची संख्या 336, आरोपींची संख्या 519। वर्ष 2022 गुन्ह्यांची संख्या 342, आरोपींची संख्या 544। वर्ष 2023 गुन्ह्यांची संख्या 293, आरोपींची संख्या 435। वर्ष 2024 गुन्ह्यांची संख्या 303, आरोपींची संख्या 514। वर्ष 2025 ऑक्टोबरपर्यंत गुन्ह्यांची संख्या 149, आरोपींची संख्या 232। गुन्हेगारीच्या या जाळ्यामध्ये अडकत चाललेल्या या कळ्यांना वाचवायचं कसं, हा एक मोठा प्रश्नच आहे। राज्याची सांस्कृतिक राजधानी, सायबर सिटी असलेल्या पुणे शहराला लागलेली गुन्हेगारीची कीड आता अल्पवयीनांचं आयुष्य उद्ध्वस्त करतेय। त्यामुळे याचा समूळ नायनाट करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे।